नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे खूप खास आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे, ज्या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत क्रिस्टल स्ट्रक्चर। आता हे क्रिस्टल स्ट्रक्चर का इम्पॉर्टंट आहे, कारण महाराष्ट्र बोर्ड तसंच महाराष्ट्र सीईटी साठी इम्पॉर्टंट असणार आहे। आणि बाळांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही। तर लक्षात घ्या, तर आपण टाइम न घालवता या टॉपिकला काय करतोय, स्टार्ट करतोय, ज्यामध्ये आपण बघणार आहोत क्रिस्टल स्ट्रक्चर। आता क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय, ऍक्च्युअल जर पाहिलं तर क्रिस्टल स्ट्रक्चर हे कशा पद्धतीने बनतं, लक्ष द्या बेटा, सिंपल आहे। याच्यामध्ये एक क्रिस्टल लॅटिस आणि बेसिस नावाची कॉन्सेप्ट आहे बेटा, क्रिस्टल लॅटिस आणि बेसिस। आता बघा, क्रिस्टल लॅटिस आणि बेसिस मी किती सिंपल पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो राजा, लक्ष द्या इकडे। आता समजा या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने हे काय दिसायला, डॉट्स दिसायले बेटा। हे डॉट्स म्हणजे नेमकं काय आहेत, लॅटिस आहेत, लॅटिस। डॉट्स म्हणजे काय आहेत, लॅटिस आहेत बेटा, थोडंसं लक्ष द्या, लॅटिस आहेत। आणि हे जे लॅटिस आहेत बेटा, ह्या बेसिसचा ॲड्रेस समजायचा। आता समजा बेसिस या ठिकाणी दिसायला बेटा, हे काय आहे, लॅटिस, हे बेसिस या ॲड्रेसवर येऊन काय होणार, तर फिक्स होणार आहे। समजा आपलं जे घर असतं बेटा, घर कुठं बी असो, परंतु शेवटी त्या घरी आपण कधी येणार, रात्रीच्याला घरी वापस येणार। तसंच या लॅटिसवर कोण फिक्स होणार आहे बेटा, बेसिस फिक्स होणार आहे। कोण होणार आहे, बेसिस। आणि लक्षात घ्या, या लॅटिसवर अशा पद्धतीने काय व्हायला, तर बेसिस फिक्स व्हायला, आणि त्याच्यापासून काय तयार व्हायला बेटा, असा क्रिस्टल स्ट्रक्चर तयार व्हायले। बघा, चेक करा, हे येलो कलर मध्ये लॅटिस येतं आणि पिंक कलर मध्ये बेसिस आहेत। हे नंबर ऑफ बेसिस आहे येलो कलर बरोबर काय झाले, तर फिक्स झाले, आणि त्यापासून एक इंटायर स्ट्रक्चर तयार झाले, त्यालाच क्रिस्टल स्ट्रक्चर असं म्हणायचं। फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी हे जे दिसतं बेटा, क्रिस्टल लॅटिस आणि बेसिस नावाची कॉन्सेप्ट आपण काय केलेली आहे, क्लिअर केलेली आहे। म्हणजेच काय आहे, लॅटिस प्लस काय बेटा, बेसिस, आणि याच्यापासून जो बनतो तो काय आहे बेटा, क्रिस्टल आहे, त्यालाच आपण क्रिस्टल स्ट्रक्चर असं म्हणायचं। आणि त्यांना जोडून घेतल्याच्या नंतर, म्हणजे बेसिस आहेत बेटा, यांना जोडून घेतल्याच्या नंतर याला स्पेस लॅटिस असं म्हणायचं। काय म्हणायचं बेटा, स्पेस लॅटिस। दोन लॅटिस मध्ये, दोन बेसिस मध्ये, त्यालाच म्हणायचं स्पेस लॅटिस म्हणायचं। काय म्हणायचं बेटा, स्पेस लॅटिस। तर अशा पद्धतीनं लॅटिस प्लस बेसिस याच्यापासून काय बनतो, क्रिस्टल बनतो। सेम तीच कंडिशन आहे बेटा, या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिसतंय बेटा। काय दिसतंय, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिसतंय, ज्याच्यामध्ये चेक करा, या ठिकाणची कंडिशन आहेत, हे काय आहेत तुमचे बेटा, बेसिस, सॉरी, हे आहेत बेटा लॅटिस, आणि त्याच्यावर कोण फिक्स होणार बेटा, हे बेसिस फिक्स होणार आहे। तर काय होणार, तर लॅटिसवर बेसिस फिक्स होणार, तर त्याच्यापासून एक क्रिस्टल बनायला, ज्याच्यावर काय आहे बेटा, लक्षात घ्या, हा क्रिस्टल स्ट्रक्चर काय झालेला आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर तयार झालेले आहे। हे लॅटिस आहे, हे बेसिस आहे, हे काय बेटा तुमचं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे। हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे बेटा, ऍक्च्युअल जर पाहिलं तर। त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय, जर विचार केला, थिंक करा म्हणताय, थिंक। या ठिकाणी जो लाईट दिसतो बेटा, हा विचार करायला भाग पाडतो। थिंक म्हणजे काय, लॅटिस म्हणजे ॲड्रेस, आणि बेसिस म्हणजे काय बेटा, पर्सन लिव्हिंग ऍट द ॲड्रेस। बघा, लॅटिस म्हणजे काय, एक प्रकारचा ॲड्रेस आहे, आणि बेसिस म्हणजे ज्या ठिकाणी तो पर्सन राहतो, पर्सन म्हणजे माणूस राहतो, ती जागा म्हणजेच काय बेटा तुमचे बेसिस। आणि दोन्हीचं मिळून काय बनतं बेटा, क्रिस्टल स्ट्रक्चर बनत असतं। तर अशा पद्धतीने हे काय एक प्रकारचं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे बेटा। काय आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर आहे। पटापट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच आपल्याला नेक्स्ट कॉन्सेप्टकडे वळायचंय। तर बघा बेटा, आता जो नेक्स्ट टॉपिक आहे, तो टॉपिकचं नाव काय आहे बघा, नेक्स्ट टॉपिक काय आहे बघा, युनिट सेल। काय आहे बेटा, युनिट सेल नावाची कॉन्सेप्ट आहे। आता युनिट सेल म्हणजे नेमकं काय असतं, थोडंसं लक्ष द्या। आतापर्यंत आपण बघितलं होतं, जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात, जे बेसिस असतात, ते एकत्र येऊन एक काय बनत असतो बेटा, क्रिस्टल बनत असतो। आणि तो क्रिस्टल कसा बनतो, आता दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर लक्ष द्या, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल। बघा, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ
क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. आता या ठिकाणी एक होल क्रिस्टल दिसायला बेटा. या क्रिस्टल मध्ये जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणची जर कॉन्सेप्ट पाहिली तर या ठिकाणी या क्रिस्टल मध्ये जर पाहिलं तर बेटा लक्षात घ्या, अशा छोट्या छोट्या युनिट सेल एकत्र येऊन त्याच्यापासून बघा बेटा या ठिकाणी अशा पद्धतीने दिसते तुम्हाला. हे काय दिसायला, एक प्रकारची युनिट सेल दिसायली बेटा, दिसायली ना. ही काय आहे, एक प्रकारची युनिट सेल आहे एक. तर अशा अनेक, आता ही एक आहे, याच्या पाठीमागे दुसरी आहे, पुन्हा वरी एक आहे, दोन आहे, एक आहे, दोन आहे, अशा नंबर ऑफ युनिट सेल एकत्र येऊन हे होल क्रिस्टल बनलाय. आता मग मला सांगा, जी ही युनिट सेल आहे ही काय आहे बेटा, या क्रिस्टल मध्ये रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट आहे. काय आहे, रिपीटिंग स्ट्रक्चरल काय आहे बेटा, युनिट आहे. आणि असे नंबर ऑफ कन्स्टिट्युएंट काय बेटा, रिपीटिंग स्मॉल स्मॉल युनिट सेल एकत्र येऊन होल काय बनलेला आहे, क्रिस्टल बनलेला आहे. याचं एक साधं एक्झाम्पल जर पाहिलं तर या ठिकाणी चेक करा. या ठिकाणी जर पाहिलं तर एक छोटी अशी एक युनिट सेल आहे बेटा, ही दुसरी युनिट सेल आहे, ही तिसरी युनिट सेल आहे, ही चौथी आहे. अशा नंबर ऑफ युनिट सेल एकत्र येऊन एक काय बनलाय, क्रिस्टल बनलाय. तसंच सांगायचं झालं, हे जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर पाहायला भेटायलंय, या स्ट्रक्चर मध्ये नंबर ऑफ काय बेटा, स्मॉल युनिट्स काय झाले तर कंबाईन झाले, तर म्हणजे स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. ओके, मग आता ही जी युनिट सेल आहे बेटा, ही युनिट सेल अशा प्रकारे पण दिसते बेटा. काय आहे, ही जी युनिट सेल आहे ही अशा प्रकारे पण दिसते. आणि या ठिकाणी ऍक्सिस अँगल इन युनिट सेल, ऍक्सिस म्हणजे एक प्रकारचे एजेस असतात बेटा. काय असतात, एजेस. काय असतात बेटा, एजेस. काय असतात, एजेस असतात बेटा हे. ओके, आता लक्षात घ्या, हे जे एजेस म्हणजे ऍक्सिस आहेत, त्याच्यानंतर अँगल्स आहेत. या युनिट सेल मध्ये कशा पद्धतीने एजेस आहेत आणि युनिट्स आहेत बघा. हे जी दिसायले बेटा, ही हे एक्स, हे वाय ऍक्सिस आहे बेटा, हे तुमचा एक्स ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे बेटा. ओके, तर लक्षात घ्या, त्याचं असं मत आहे की हे जे ए ऍक्सिस आहे बेटा, ये कुणाच्या अलॉंग असतो बेटा, एक्सच्या अलॉंग असतो. कुणाच्या अलॉंग असतो, ये एक्सच्या. आता हा जो एक्स आहे, या एक्स ऍक्सिसच्या अलॉंग कोण असतो, तुमचा ए असतो. त्याच्यानंतर बी आहे तो वायच्या अलॉंग असतो. हा जो वाय आहे हा काय, एक्स आहे, हा कोणी बेटा, झेड आहे. ओके, आणि त्याच्यानंतर सी जो आहे बेटा, सी हा, सी कोणाच्या अलॉंग आहे, झेडच्या अलॉंग आहे बेटा. हा जो सी असतो बेटा कोणाच्या अलॉंग असतो, अलॉंग म्हणजे त्याच्या बाजूला. काय बेटा, त्याच्या असं बाजूला असणे म्हणजे काय, त्याच्या अलॉंग असणे. ओके, तर हे झालं बेटा वाय, हा एक्स आणि हा झेड. आणि त्याच्यामध्ये असतात बेटा त्याचे अँगल्स. काय असतात बेटा, त्याचे अँगल्स. हा एक अँगल आहे बेटा, हा दुसरा अँगल आहे, त्याच्यानंतर हा जो आहे तो तिसरा अँगल आहे. असे किती अँगल बेटा, याला 3 अँगल आहेत. 3 अँगल कोणते कोणते येतात, एक अल्फा आहे, तो कुणाच्या बिटवीन आहे, बी आणि सी च्या. हो, हा जो अल्फा आहे हा कोण आहे बेटा, अल्फा जो आहे, अल्फा हा बी आणि सी च्या का आहे, दोघांच्या मधात आहे. कोण बेटा, अल्फा. त्याच्यानंतर बीटा अँगल आहे, हा जो बीटा अँगल आहे, ए आणि सी कोण बेटा, हा ए आणि सी च्या का आहे, बिटवीन आहे. कोण रे बेटा, हा तो तुमचा बीटा अँगल. ओके, त्याच्यानंतर लास्ट आहे बेटा, हा बीटा झाला, लास्ट आहे गॅमा अँगल जो आहे, ए आणि बी, हा ए आणि बी च्या मध्ये आहे बेटा गॅमा अँगल. अशा पद्धतीने हे त्याचे अँगल आहेत. आणि हे सर्व काय आहेत बेटा, त्याचे एजेस आहेत, ए बी आणि सी हे आहेत बेटा एजेस, जे लेंथ दाखवत असतात. आणि हे अल्फा बीटा गॅमा हे दाखवतात अँगल. आणि ह्या अँगल आणि एजेस उनच काय ठरत असतं, तुमची युनिट सेल ठरत असते. या युनिट सेलचे 3 प्रकार पडतात बेटा. एक आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, आणि तिसरा आहे बेटा कोणता, तिसरा जो आहे तो आहे फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. असे 3 मेन प्रकार आहेत. आणि बेस सेंटर नावाचा एक कॉन्सेप्ट आहे बेटा. ओके, तर पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. युनिट सेल काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, बघा या ठिकाणी बघा, नंबर ऑफ पार्टिकल इन युनिट सेल. मी सांगितलं होतं की जे युनिट सेल असते याचे 3 प्रकार पडतात.
याला म्हणत असतो बेटा आपण काय, लक्षात घ्या, याला जे आहे हे जे आहे तुमची काय बेटा सिंपल क्यूबिक युनिट सेल, सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे बेटा. ही काय आहे, सिंपल क्यूबिक युनिट सेल. त्याच्यानंतर ही आहे बेटा बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल आहे बेटा. आणि लास्ट आहे बेटा फेस सेंटर्ड, लास्ट आहे फेस सेंटर्ड, काय म्हणता याला, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आहे. काय बेटा, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आहे. असे 3 प्रकार आहेत. कुणाचे रे बाबा, कुणाचे, लक्षात घ्या, कुणाचे, युनिट सेलचे. आता ह्या जे युनिट सेल आहे याच्यामध्ये आपल्याला पार्टिकल आणि किंवा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल काय करायचे तर कॅल्क्युलेट करायचे, तर ज्याच्यापासून ही युनिट सेल बनलेली आहे. आता मला सांगा बेटा, या ठिकाणी जी युनिट सेल दिसेल, नंबर ऑफ पार्टिकल इन युनिट सेल, याच्या 3 युनिट सेल आहेत, एससीसी, बीसीसी आणि एफसीसी. याच्यामध्ये ऍक्च्युअल जर पाहिलं तर किती किती पार्टिकल्स आहेत हे कॅल्क्युलेट करायचंय. आणि याच्यावर सीईटीला आतापर्यंत भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. मग कशा पद्धतीने सांगायचंय, लक्ष द्या इथं. आता लक्षात घ्या, सिंपल आहे. कुठला बी काय म्हटलं बेटा, कुठला जरी तुमचा काय म्हटलं युनिट सेल म्हटलं, त्याच्या कॉर्नरला असे पार्टिकल्स असतात बेटा. त्याच्या कॉर्नरला काय असतात, असे पार्टिकल्स असतात. हे पार्टिकल्स कॉर्नरचे जे आहेत हे कॅल्क्युलेट करायचे आहेत की एका सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती असायला पाहिजे. ऍक्च्युअल जर पाहिलं तर ही युनिट सेल अशी दिसत असते बेटा. बघा मी जर सांगतो तुम्हाला, आता प्रत्येक कॉर्नरला बेटा अशा पद्धतीने काय असते, हे पार्टिकल असतात अशा पद्धतीने. प्रत्येक कॉर्नरचे पार्टिकल काय असतात, असे पार्टिकल्स असतात. म्हणजेच लक्षात घ्या, प्रत्येक कॉर्नरला 1/8 एवढे पार्टिकल्स असतात. किती असतात बेटा, 1/8, इथं 1/8, त्याच्यानंतर या ठिकाणी 1/8, या ठिकाणी 1/8, इथं 1/8, या ठिकाणी 1/8, त्याच्यानंतर 1/8 आणि इथं आहे बेटा 1/8. असे किती कॉर्नर बेटा, 8 कॉर्नर येतं. आणि या 8 कॉर्नरला टोटल 1/8 1/8 म्हणजे या डायग्राम सारखं प्रत्येक कॉर्नरला. आता हा जो कॉर्नर आहे या कॉर्नरला अशा पद्धतीने काय बेटा 1/8 एवढा पार्टिकल आहे. इथं जर पाहिलं तर या कॉर्नरला असा 1/8 एवढा पार्टिकल आहे बेटा. त्याच्यानंतर या कॉर्नरला 1/8 एवढा पार्टिकल आहे. म्हणजे प्रत्येक कॉर्नरला 1/8 एवढा पार्टिकल आहे. म्हणजे असे टोटल किती कॉर्नर बेटा, 8. म्हणजेच इज इक्वल टू 1/8 गुणिले 8, हे कटला हा कटला, राहतो काय बरोबर 1 राहतो बेटा. 1 ॲटम हा कशामध्ये आहे बेटा, हा 1 ॲटम कशामध्ये पाहायला भेटतो, सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये पाहायला भेटतो बेटा. किती, 1 ॲटम पाहायला भेटतो. ओके. त्याच्यानंतरची दुसरी कॉन्सेप्ट आहे, या ठिकाणी प्रत्येक कॉर्नरला 1/8 एवढा काय दिसतो बेटा, पार्टिकल दिसतो. ओके, 1/8 एवढा काय दिसतो, पार्टिकल. आणि लक्षात घ्या त्याच्या बॉडी सेंटरला फुल 1 असतो बेटा. जो बॉडी सेंटर असतो ना, बॉडी सेंटरला कंप्लीट 1 असतो आणि कॉर्नरला असतो बेटा 1/8 आणि मध्ये जो आहे फुल 1 आहे बेटा. तर मग प्रत्येक कॉर्नरला किती आहे तुमच्याकडं, 1/8 गुणिला किती आहे बेटा, 8 आहे. बघा लक्षात घ्या, 1/8 गुणिला 8 आहे. आणि सेंटरला जो कंप्लीट काय आहे बेटा, 1 आहे. तर अशा पद्धतीनं हा कटतो बेटा, हा कटतो. आणि इथं लक्षात घ्या 1 + 1 बरोबर किती बेटा, 2 असे काय आहेत तुमच्याकडं पार्टिकल पाहायला भेटतात. म्हणजेच इथं ॲटम किती आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये टोटल ॲटम किती आहेत बेटा, 2 आहेत. 2 पार्टिकल आहेत कशामध्ये, या तुमच्या बीसीसी नावाच्या काय रे युनिट सेल मध्ये. कुठं, बीसीसी नावाच्या युनिट सेल मध्ये. हे अशा पद्धतीनं ही काय तुमची ही कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतरची दुसरी कॉन्सेप्ट काय आहे बेटा, लक्ष द्या इथं. दुसरी कॉन्सेप्ट काय आहे, या ठिकाणी जो एफसीसी आहे, या एफसीसी मध्ये काय असतं, एफसीसी म्हणजे फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. काय बेटा,
फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल याच्यामध्ये प्रत्येक कॉर्नरला 1/8 असतो बेटा आणि जे फेस सेंटरला आहे टोटल 6 फेसेस आहेत बेटा त्या फेस सेंटरला काय आहे बेटा त्या फेस सेंटरला 1/2 आहे किती आहे बेटा 1/2 आहे 1/8 आणि 1/2 असे आहेत बेटा तर लक्षात घ्या इज इक्वल टू 1/8 गुणिले किती बेटा 8 गुणिले किती 8 आणि टोटल फेसेस किती 1 2 3 4 5 आणि 6 प्लस 1 किती बेटा 2 म्हणजे अर्धा प्रत्येक फेसला आहे तर 1/2 गुणिला किती रे बाबू इकडे लक्षात घ्या 1/2 गुणिला किती रे 1/2 गुणिला इथं 6 म्हणजेच लक्षात घ्या 8 8 कटला बे 1 बे 6 म्हणजेच काय आहे 1 प्लस काय आहे बेटा 3 बरोबर किती 4 तर अशा प्रमाणे या ठिकाणी किती ॲटम दिसतात बेटा या ठिकाणी 4 ॲटम पाहायला भेटतात किती 4 ॲटम पाहायला भेटतात कशामध्ये फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये म्हणजेच लक्षात घ्या कशा पद्धतीने शॉर्ट ट्रिकने लक्षात ठेवायचं सांगतो सिंपल क्युबिक युनिट सेल बीसीसी आणि एफसीसी मध्ये जर पाहिलं तर कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं 1 2 का 4 कसं ठेवायचं बेटा 1 2 का 4 असं जरी लक्षात ठेवलं एससीसी बीसीसी आणि काय बेटा एफसीसी याच्यामधले जर पार्टिकल असतील तर हा झाला ॲटम इथं झाला ॲटम इथं पण झाला ॲटम आणि लक्षात घ्या हे कसे लक्षात ठेवायचे 1 2 का 4 अशा कॉन्सेप्टने लक्षात ठेवायचे खूप सिंपल आणि साधी सरळ कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण काय करत असतो नंबर ऑफ पार्टिकल इन युनिट सेलचे 3 प्रकार पडतात सिंपल क्युबिक युनिट सेल बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल पटापट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या कारण ही कॉन्सेप्ट सीईटी साठी त्याच्यानंतर बेटा महाराष्ट्र बोर्ड साठी पण काय आहे इम्पॉर्टंट असणार आहे पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या लागलीच नेक्स्ट पॉइंट कडे जायचं बेटा बघा बेटा आता क्रिस्टल स्ट्रक्चर पाहिल्याच्या नंतर आपण युनिट सेल पाहिलं आणि आता युनिट सेल मध्ये आपण पाहिलं तर सिंपल क्युबिक एससीसी बीसीसी आणि एफसीसी त्याच्यानंतर आपण जे पाहतोय आता क्रिस्टल सिस्टीम आणि या क्रिस्टल सिस्टीम मध्ये ब्रॅव्हियस लॅटिस नावाची कॉन्सेप्ट बघायची बेटा कोण बघायची आहे ब्रॅव्हियस लॅटिस आता बघा दिस 14 लॅटिसेस विच डिस्क्राइब द क्रिस्टल स्ट्रक्चर आर कॉल्ड ब्रॅव्हियस लॅटिस आता टोटल ऍक्च्युअल जर पाहिलं तर 7 काय असतात बेटा हे 7 युनिट सेल आहेत टोटल कशा आहेत 7 आणि त्याच्यामध्ये त्याचे स्ट्रक्चर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतात किती टोटल 14 त्यालाच आपण ब्रॅव्हियस लॅटिस असं म्हणायचं आता सीईटीला याच्यावर क्वेश्चन विचारत नाहीत बेटा परंतु ज्या लोकांना नीट द्यायची आहे ज्या लोकांना जेईई द्यायची आहे त्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला असतो आणि हा क्वेश्चन विचारल्या कारणामुळे आपण शॉर्ट ट्रिकनं कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ती एक सोपी पद्धत सांगणार बेटा आणि यामध्ये शॉर्ट ट्रिक काय आहे चेक करा टोटल काय आहेत आपल्याकडं टोटल 7 काय आहेत क्रिस्टल आहेत त्याला कसं लिहायचं CTORHMT काय बेटा सिटोर HMT म्हणायचं बेटा काय CTORHMT आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं लक्षात घ्या C फॉर क्युबिक T फॉर टेट्राहेड्रल O फॉर ऑर्थोरोम्बिक R फॉर रोम्बोहेड्रल H फॉर हेक्सागोनल M फॉर मोनोक्लिनिक आणि T फॉर ट्रायक्लिनिक आता थोडंसं डोक्यात ठेवायचं काही लोक म्हणतील सर टी तर 2दा यायलंय टेट्राहेड्रल खाली आणायचं का नाही तर लक्षात ठेवायचं त्यावेळेस काय करायचं की दोन्हीही क्लिनिक सोबत ठेवायचे सिटोर HMT मध्ये क्युबिक टेट्राहेड्रल ऑर्थोरोम्बिक रोम्बोहेड्रल हेक्सागोनल मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक असे काय आहेत त्याचे अशा पद्धतीने त्याची अरेंजमेंट पहिले करून घ्यायची मग हे आपल्याला लक्षात ठेवणं कसं सोपं आता बघा लक्षात घ्या A इज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी आता या ठिकाणी काय करायचं हे असं लिहून घेतल्याच्या बाद हे जशाल तसं लिहून घ्यायचं फक्त A इज इक्वल टू बी बी इज नॉट इज इक्वल टू सी असं दाखवता येतं बेटा A इज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी 2 नंबरला टेट्रागोनल मध्ये A इज इक्वल टू बी बी इज नॉट इक्वल टू सी त्याच्यानंतर तिसरी कॉन्सेप्ट आहे बेटा A इज नॉट इक्वल टू बी बी इज नॉट इक्वल टू सी म्हणजे इथं सर्व काय आहेत एकमेकाच्या इक्वल नाहीत 1 2 3 तसंच सेम लिहून घ्यायचं बेटा A इज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी
ए इज इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. अशा पद्धतीनं ही काय आहेत बेटा तिन्ही एक याच्यामध्ये सर्व काय आहेत इक्वल येतं, याच्यामध्ये फक्त दोघंच इक्वल येतं, याच्यामध्ये तिघही इक्वल नाहीत. त्याच्यानंतर सेम कंडिशन तिघ इक्वल, त्याच्यानंतर ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, म्हणजे इथं सेम कंडिशन वरचीच दोहरायची, त्याच्यात फक्त हे व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. आणि लक्षात घ्या क्लिनिक दोन्ही काय आहेत सेम येतं. अशा पद्धतीने हे झाले त्याचे एजेस कुणाचे या 7 क्रिस्टलचे. ओके, त्याच्यानंतर अँगल कसे लक्षात ठेवायचे हे बघा, अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा, गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. तसंच काय आहे बेटा इकडे लक्षात घ्या, याच्यामध्ये 1 2 3 काय आहेत सेम आहेत, फक्त जे चौथा आहे बेटा इथं चौथा, हा जो चौथा आहे या चौथ्यामध्ये फक्त काय करायचं, ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट, ए इज इक्वल अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा, गॅमा इज इक्वल टू 9 इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. ओके, म्हणजे काय बेटा इकडे लक्षात घ्या, अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा, गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. सेम अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा, गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच्यानंतर अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा, गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. 3 तर इथपर्यंत काय सेम येतं, फक्त चौथा जो घ्यायचा तो काय अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा, गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. त्याच्यानंतर काय बेटा इथं थोडासा कॉन्सेप्ट आपण चेंज करू, अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू 90 डिग्री आणि गॅमा इज इक्वल टू काय बेटा 120 डिग्री. ओके, त्याच्यानंतर अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा अल्फा इज इक्वल टू गॅमा, गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री आणि बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. आणि लक्षात घ्या बेटा लास्टचा काय आहे, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा, गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. फक्त लक्षात ठेवायचं इथून खाली कसं आहे थोडंसं लक्षात ठेवायचं, बाकी सर्व सेम आहे बेटा. त्याच्यानंतर काय आहे बेटा लक्ष द्या, या ठिकाणची कंडिशन काय आहे इकडे लक्षात घ्या. पहिल्या याच्यात किती येतात 3 युनिट सेल येतात. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यात किती येतात बेटा, दुसऱ्या याच्यात किती येतात 2 येतात. पुन्हा तिसऱ्या याच्यात किती येतात 4 येतात. 1 1 2 आणि इथं 1 आहे बेटा. असे मिळून टोटल किती आहेत बेटा हे 14 आहेत. किती येतात बेटा 14. बघा 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 10 10 आणि 4 किती 14. असे 14 काय आहेत युनिट सेल आहेत. म्हणजेच काय बेटा these 14 लॅटिसेस which describe the crystal structure are called Bravais लॅटिस. ओके, अशा पद्धतीनं हे काय पाहायला भेटतं तुम्हाला, ब्राव्हियस लॅटिस टोटल किती येतं 14 येतं. हा जर कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला असेल सिटोर HMTचा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही. खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे बेटा. ओके, चालतंय. तर अशा पद्धतीने काय बेटाचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. हे आहे बेटा तुमची क्रिस्टल सिस्टीम. ओके, ज्याच्यामध्ये ब्राव्हियस लॅटिस बघितलं. आता लक्ष द्या, त्याच्यानंतर काय आहे बेटा आता इथं काय आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतं. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिडची याच्यापैकी कोणती कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. आता तुम्हाला माहिती आहे आयसोट्रॉपिक नेचर तर नसणार आहे. त्याच्यानंतर डेफिनेट हीट फ्युजन, आता बघा डेफिनेट हीट ऑफ फ्युजन बघा. त्याच्यानंतर इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल ही पण नाहीये बेटा. सॉफ्ट नेचर तर नसणारच आहे. मग आहे तर उत्तर कोणतं आहे बेटा डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. म्हणजेच एका डेफिनेट कंडिशनला ते काय होतं हीट ऑफ फ्युजन होत असते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे बेटा कोण रे, इथं लक्षात घ्या दुसरा क्वेश्चन जो आहे, दुसरा क्वेश्चन काय चेक करा, क्रिस्टल सॉलिड प्रोसेस. याच्यामध्ये काय आहे बेटा बघा क्रिस्टल सॉलिड्स पोजेसेस. मग काय आहे बेटा क्रिस्टलाइन सॉलिड कसा शॉर्ट रेंज ऑर्डर तर नसणार आहे बेटा. त्याच्यानंतर लॉंग रेंज तर असतं ते, रॅन्डम तर नसणार आहे, नो डेफिनेट जॉमेट्री नसणार आहे. म्हणजेच लॉंग रेंज ऑर्डर नावाची काय कॉन्सेप्ट आपली क्लिअर आहे. ग्लास इज एन एक्झाम्पल ऑफ काय बेटा क्रिस्टलाइन सॉलिड तर नसणार आहे, आयोनिक सॉलिड नसणार आहे, मॉलिक्युलर सॉलिड नसणार आहे. म्हणजेच काय ते अमॉर्फस सॉलिड नावाची काय आहे कॉन्सेप्ट आहे बेटा. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. विच प्रॉपर्टी इज शोन बाय अमॉर्फस सॉलिड. याच्यापैकी खाली दिलेल्यापैकी कोणती प्रॉपर्टी अमॉर्फस सॉलिड दाखवतं. शार्प मेल्टिंग पॉइंट नसणार आहे, अॅनिसोट्रॉपी नसणार आहे बेटा, इरेग्युलर क्लिव्हेज, लॉंग रेंज हे आहे बेटा इरेग्युलर क्लिव्हेज त्याचा, लॉंग रेंज तर नसणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे 4 MCQ आहेत त्याचे उत्तर आहेत बेटा. याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच आपल्याला नेक्स्ट टॉपिक कडे वळायचंय. ओके, त्याच्यानंतर काय आहे बेटा लक्ष द्या इकडं. त्याच्यानंतर काय आहे नवीन
कॉन्सेप्ट बघा. द प्रॉपर्टी ऑफ शोईंग डिफरंट फिजिकल व्हॅल्यू इन डिफरंट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज. आणि आयसोट्रॉपी तर नाही बेटा, डिफरंट प्रॉपर्टीज डिफरंट डायरेक्शनला दाखवणारा एकमेव कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे आहे अनिसोट्रॉपी. काय आहे बेटा? अनिसोट्रॉपी. बाकीचे दोन नाही. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड व्हेन कट विथ शार्प एज टूल गिव्स काय असणार बेटा या ठिकाणी प्लेन स्मूथ सरफेस. आता हे पण नसणार आहे, हे पण नसणार आहे, हे पण नसणार आहे. उत्तर आहे बेटा प्लेन स्मूथ सरफेस पाहायला भेटतो. ओके, कर्व्ड सरफेस पाहायला भेटत नाही. अमॉर्फस सॉलिड आर ट्रू सॉलिड तर नाही बेटा ते. त्याच्यानंतर सुपर कूल्ड लिक्विड आहे. त्याच्यानंतर परफेक्ट क्रिस्टल नसणारे आयोनिक सॉलिड तर नसणारच आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अन अमॉर्फस सॉलिड. खाली दिलेल्यापैकी कोणतं अमॉर्फस सॉलिड आहे? याच्यामध्ये रबर काय आहे बेटा? अमॉर्फस सॉलिड आहे. तिघं पण काय नाही तर तुमचे काय नाही तर बेटा अमॉर्फस सॉलिड नसणार आहेत. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अनिसोट्रॉपिक इन नेचर. अनिसोट्रॉपिक इन नेचर म्हणजे काय? अनिसोट्रॉपिक फक्त आणि फक्त क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये दाखवत असतो बेटा. याच्यात रबर तर नसणार आहे, ते अमॉर्फस आहे, हे अमॉर्फस आहे, प्लास्टिक अमॉर्फस आहे, फक्त कॉर्टेक्स काय बेटा क्रिस्टलाइन आहे. अशा पद्धतीने पाहायला भेटतं. त्याच्यानंतर अमॉर्फस सॉलिड आर जनरली काय असतं बेटा आयसोट्रॉपिक इन नेचर मध्ये असतं. कोणत्या नेचर मध्ये असतं? आयसोट्रॉपिक इन नेचर मध्ये असतं. अशा पद्धतीने आपण काय केलं बेटा हे एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रत्येक टॉपिकच्या नंतर आपण असेच 10 एमसीक्यू घेणार आहेत जेणेकरून तुम्हाला काय होईल 100% सीईटी साठी काय होईल बेटा फायदा होईल. ओके चालतंय. तर मग बाळांनो टाइम न घालवता आपण काय करतो आता आपल्या टॉपिकला काय करतो थांबवतो आणि लक्षात घ्या